व्हिडिओ परत हे करायचं म्हणजे सर्वांना जय भीम. मी दिसत आहे का? बघणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढते. मला वाटतं की आता मी सर्वांना दिसत आहे. आपण 2 मिनटं वेट करूया, जेणेकरून ज्यांना ज्यांना या कार्यशाळेचा लाभ घ्यायचा आहे ते सर्व आपल्याशी जोडू शकतील. सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत मी डिजिटल रूपात आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी अमित भोळे. मी 2010 बॅचचा इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसचा अधिकारी आहे. ही एक सनदी अधिकाऱ्याचं पद आहे आणि UPSC मार्फत याच्यामध्ये जाता येऊ शकतं. त्याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलूच. पण आज आपण इथे एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र झालो आहोत. या सत्रात साधारणतः 20 ते 30 मिनटं किंवा जसं होईल तसं मी पहिले आपल्याशी संवाद साधेल आणि त्या दरम्यान जर आपल्याला माझ्याशी संपर्क करायचा असेल, मला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील आपल्या, तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपले कॉमेंट नोंदवू शकतात. अर्थात त्यासाठी नंतर आपण एक सविस्तर सत्र ठेवणार आहोत माझं बोलणं झाल्यावर. पण दरम्यान तुम्हाला वाटलं की नाही हा मुद्दा आपला सुटतोय, याच्यावर आपल्याला नंतर आठवणार नाही किंवा काय, तर तुम्ही मनमोकळेपणाने आपले कॉमेंट्स आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. मी सर्व कॉमेंट्सला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करेल. जसा वेळ जमतोय त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय भीम करतो आणि आजच्या विषयाकडे वळतो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या वतीने डिजिटल स्वरूपामध्ये ही जी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या कार्यशाळेमध्ये आजचा जो विषय आहे तो आहे स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश पचवताना. थोडंसं आधी मी या विषयाबद्दल बोलणार की हा विषय कसा सुचला, हाच विषय का घ्यावासा वाटला आणि त्यासोबत जुडलेल्या काही आठवणी. त्यानंतर आपण या विषयावर अधिक चर्चा करू, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा त्या परीक्षेमध्ये आपलं स्थान पक्कं करताना फायदा होईल. आणि शेवटाला माझा स्वतःचा जो अनुभव आहे अपयश पचवण्याचा, तो देखील मी आपल्या सर्वांसोबत शेअर करेल. मला ते नक्कीच आवडेल. तर आजचा विषय अपयश पचवताना याविषयी आधी बोलतो. आपल्या अभ्यासिकेचे संस्थापक आणि माझे परममित्र प्रशांत रोकडे यांनी मला परवा फोन केला आणि विचारले की या अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना तू स्पर्धा परीक्षेबद्दल काही संबोधशील का. मी त्याच्या प्रपोजलला लगेच होकार दिला. मग
प्रश्न आला की विषय कोणता घ्यावा. त्यावर मी त्याला सुचवलं की आपण विषय ठेवूया अपयश पचवताना. प्रशांत थोडासा भांबावला, मग नंतर स्मित हास्य करून त्याने याला होकार दिला. सांगायचा मुद्दा असा की यशस्वी विद्यार्थी जो असतो स्पर्धा परीक्षेमध्ये, हे सर्व कॅन्डिडेट, सर्व यशस्वी कॅन्डिडेट हे एकाच पद्धतीने यशस्वी झालेले असतात. पण अपयशी झालेले कॅन्डिडेट्स, अपयशी झालेले स्पर्धक हे दरवेळी किंवा प्रत्येकाचं एक काही ना काही युनिक कारण असतं ज्या कारणाने ते स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशस्वी ठरतात. प्रशांत आणि मी, माझे कित्येक मित्र असे आहेत जे आम्हा दोघांपेक्षा अधिक अभ्यासू, अधिक डिझर्विंग असताना देखील स्पर्धा परीक्षा पास होऊ शकले नाही. ते खूप मेहनती आहेत, खूप डिझर्विंग आहेत, पण तरी होऊ नाही शकले. पण आज आता त्याला आणि मला UPSCची स्पर्धा परीक्षा पास होऊन आता जवळजवळ 9-10 वर्ष झालीत, जास्त झालीत. पण आज ते सर्व आपापल्या ठिकाणी सेटल्ड आहेत, यशस्वी आहेत. ते वेगळ्या क्षेत्रात जाऊन त्यांनी आपलं यश कमावलं आहे. खरं तर त्यांना आता अयशस्वी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या चष्म्यातून बघितलं तर ते अयशस्वी झाले पण असतील, पण जीवनामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. कोणी स्पर्धा परीक्षांचा क्लास काढला आहे, तो चांगला चालतो आहे. कोणी पुढे जाऊन आणखी काही केलं आहे, इतर क्षेत्र ढुंढाळले आहेत, त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. तर अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपलं नाव कमावलं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर, आमचा एक मित्र डॉक्टर होता आणि तो सातत्याने सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा लिहित होता. अनफॉर्च्युनेटली त्याला कधीच मुलाखतीची वेळ आली नाही, मुलाखतीचा कॉल आला नाही. मग त्याने आपल्या क्षेत्रात, डॉक्टरच्या क्षेत्रात काहीतरी हटके करावं म्हणून काही कोर्स केला. छोटासा कोर्स होता, पण आज तो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका मुख्य प्रोजेक्टचा भाग म्हणून साऊथ कोरियामध्ये कार्यरत आहे. तर असा तो त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी झाला आहे. तर एनिवे, आपल्या विषयावर जर परत यायचं म्हणलं, स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश पचवताना, तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. अभिनंदन का? तर आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा मार्ग निवडला. खरं तर हा आज एक करिअर म्हणून बघा, किंवा पदव्युत्तर आपल्याला काही डिग्री घ्यायची असेल किंवा काही कोर्स करायचा असेल त्यासाठी म्हणा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा एक अविभाज्य घटक झाला आहे. एक मानाची नोकरी मिळावी, एक न्याय्य नोकरी मिळावी, म्हणजे एक फेअर मार्गातून जाऊन आपल्याला चांगल्या ठिकाणी काम करता यावं, यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. तर ह्या पर्यायाचा आपण सर्वांनी, ह्या पर्यायाची निवड केली आहे. ही एक असामान्य गोष्ट आहे बरं का. म्हणजे कित्येक जण आम्ही त्या गावचेच नाही असं म्हणतात. म्हणजे आता माझे कित्येक मित्र, जेव्हा त्यांना कळलं 8-9 वर्षापूर्वी किंवा मी अमुक परीक्षेत पास झालो, त्यांना याची कल्पनाही नव्हती की अशी काही परीक्षा असते. UPSC नावाची परीक्षा असते, सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा असते. आणि खरं एक फॅक्ट हे की ही परीक्षा ही जगातली एक कठीणतम परीक्षा म्हणून ओळखली जाते, अशी त्या परीक्षेची ओळख आहे. असो, तर अशा विविध परीक्षा, स्पर्धा परीक्षा असू द्यात, म्हणजे सरकारी, निमसरकारी, बँकांच्या नोकऱ्या, ह्यासाठीच्या स्पर्धा परीक्षा म्हणू देत, अशा मला सांगितले गेले की अशा अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्या अभ्यासिकेत विद्यार्थी करत असतात.
तर सर्वप्रथम आपण हा पर्याय निवडला यासाठी आपले अभिनंदन आणि ही कौतुकाची बाब आहे हे लक्षात ठेवा. तर आता कोणतीही परीक्षा म्हणली तर त्यात पास नापास यश अपयश हे पैलू आलेच. जसं मी म्हणलं होतं की यशस्वी एकाच तऱ्हेने होता येतं, पण अपयश पचवायचं कसं हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर अपयशी का होतो आपण हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे. या शब्दाची गंमत बघा. अपयश पचवताना ह्या संज्ञेमध्ये पचवताना हा शब्द मी वापरला आहे. का वापरला असेल? एक निसर्ग नियम आहे बघा. निसर्गामध्ये जे कोणी प्राणीमात्र आहेत ते आपल्याला हवं ते भोजन खातात. त्या अन्नामध्ये त्यांच्या शरीराला आपापल्या शरीराला जे काही गरजेचं आहे त्यांचं शरीर केवळ त्याचंच पचन करतो आणि जे कामाचं नाही आहे ते त्याजून देतो. म्हणून पचवताना हा शब्द वापरला आहे. अपयशाला सामोरे जाताना हा शब्द वापरला आहे का मी? नाही. का नाही वापरला? कारण अपयशाला सामोरे जाताना ही एक स्टॅटिक गोष्ट झाली, म्हणजे त्याच्यामधून पुढे काही होणार नाही, ती तिथेच थांबेल. पण पचनक्रियेमधनं जेव्हा आपण अन्न प्राशन करतो तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते. करेक्ट? तर ह्या अपयशाने स्पर्धा परीक्षेत अनफॉर्च्युनेटली आपल्याला अपयश आलं तर त्यातून आपण ऊर्जा कशी मिळवावी हा एक मुख्य दृष्टिकोन आपला असायला हवा. तर म्हणून पचवताना हा शब्द वापरला. आणि अपयश, मुळातच अपयश हा जो शब्द आहे यामध्येच यश दडलेलं आहे. अयशस्वी हा जो शब्द आहे त्यामध्ये यशस्वीपणा हा दडलेला आहे, है ना. त्यामुळे अपयश हे अपयश नसतं, त्यामुळे आपल्याला एक ऊर्जा मिळू शकते. हा ह्या संभाषणातला प्रमुख मुद्दा आहे. तर स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश पण तसंच असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये जर आपल्याला अपयश आलं तर ते कसं पचवावं आणि त्यातून काय शिकून पुढे जावं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण म्हणतो मग ती लोकसेवा आयोगाची असू देत, केंद्रीय लोकसेवा आयोगाची असू देत, राज्यस्तरीय लोकसेवा आयोगाची असू देत किंवा IBPS सारखी बँकांची जी अधिकारी भरतीसाठी स्पर्धा परीक्षा होते ती असू देत किंवा अन्य कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही आपापल्या दृष्टीने त्याशी संलग्न करू शकता. ही कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्याचे स्वरूप ठरलेलं असतं, साधारण स्वरूप त्याचं ठरलेलं असतं. नंबर 1, त्यामध्ये एक लेखी परीक्षा असते, बरोबर. तदनंतर बऱ्याचदा त्यामध्ये मुलाखत देखील असते. ठीक आहे. आता ह्या अशा ठरलेल्या स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये 3 प्रमुख टप्पे मला दिसतात जिथे कोणताही स्पर्धक किंवा विद्यार्थी हा अपयशी ठरतो. ते 3 टप्पे कोणते? तर पहिला टप्पा असतो तो परीक्षेच्या आधीचा, म्हणजे आपल्या तयारीच्या वेळेसचा. दुसरा टप्पा असतो ऐन परीक्षेमधला, म्हणजे परीक्षेचा दिवस म्हणा किंवा मुलाखतीची वेळ, मुलाखतीचा जे वेळ मुलाखत ज्या दरम्यान होते तो वेळ, हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा जेव्हा फॉर्मल, जेव्हा एक रिझल्ट येतो, जेव्हा त्याचा निकाल जाहीर होतो त्यावेळेस. म्हणजे असे 3 टप्पे साधारणतः मी यामध्ये मानतो. त्या प्रत्येक टप्प्यावर आपण विचार करू. पहिला टप्पा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आधीचा. तर मी एक उदाहरण देतो. मला काही दिवसापूर्वी एक दिल्लीमध्ये एक विद्यार्थी भेटला. तो UPSCची तयारी करत होता. तर मी साधारण त्याला विचारलं की तुझा कितवा अटेम्प्ट आहे बाबा, आता जो जी पूर्वपरीक्षा तू देणार आहेस तो कितवा अटेम्प्ट आहे तुझा? त्याने सांगितलं की सर हा माझा
आता मी त्याला म्हण की बाबा रे तू चौथा अटेम्प्ट देतो आहेस, तू मुख्य परीक्षा दिली आहेस का याच्या आधी? तो म्हणे नाही सर, मी प्रिलिम्स पूर्व परीक्षा मी कधीच पास झालो नाही. मी म्हटलं काय हरकत नाही, तू जर 3-4 वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेसाठी प्रयत्न करतो आहेस, तर एक कॉम्पिटन्स बिल्ड केला असशील, तर ह्या कॉम्पिटन्सवर तू इतर स्पर्धा परीक्षा दे, जेणेकरून तुझा ॲटलिस्ट तुला एक सन्मानाची नोकरी एक मिळू शकेल. कारण केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नाही. मग तो म्हणे सर म्हणजे काय, मला तर काहीच माहिती नाही. मी त्याला म्हटलं तू IBPS सारखी परीक्षा दे, बँकांच्या परीक्षा दे, त्याच्यामध्ये तू यू विल डू वेल. कारण आपण इकॉनॉमी शिकतो केंद्रीय UPSCचा अभ्यास करताना, इतरही बऱ्याच गोष्टी त्या आपल्याला मदतीला येतात. आणि तू IBPSची परीक्षा देऊन तू एक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कोणत्या बँकेत लागू शकशील. एकदा जॉब लागल्यावर परत तयारी कर. त्याने मला सांगितलं की सर मी झुलॉजीचा विद्यार्थी आहे, मला गणित येत नाही, त्याच्यामध्ये गणितावर खूप भर दिलेला असतो. ठीक आहे, आता हा एक प्रकार झाला परीक्षेच्या आधी फेल होण्याचा. म्हणजे मला त्या मार्गी जाताच येणार नाही, कारण तो कठीण मार्ग आहे. त्यामुळे मी त्या परीक्षेचा विचारच करणार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. हे झालं एक अपयश. हे झालं एक अपयशाचं मुख्य कारण परीक्षेच्या आधीचं. तर अशी चुकी करू नका. आपण प्रयत्न करणे आपल्या हातात असतं, यश अपयश आपल्या हातात नसतं. आपल्याला प्रत्येक आपल्या अटेम्प्टमधून, आपल्या प्रयत्नातून गोष्टी शिकायच्या असतात. तर त्यासाठी आपण सजग राहून त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. तर असं स्वतःहून ओढावलेलं अपयश स्वतःहून ओढावून घेऊ नये. आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जर यशस्वी व्हायचं असेल तर परत 3 सूत्रांवर काम केलं पाहिजे. कोणती परीक्षा असू देत जगामध्ये, त्याला 3च सूत्र आहेत. पहिलं सूत्र की त्या परीक्षेचं जे सिलॅबस आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो अभ्यासक्रम आहे, तो आपल्याला माहिती पाहिजे. मग कुठे भेटेल आपल्याला? हा त्या स्पर्धा परीक्षेच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, त्याच्या सूचनापत्रामध्ये आपल्याला हा सगळा अभ्यासक्रम सापडेल. कित्येकांनी, मी बऱ्याच जणांना बघितलं आहे UPSCची तयारी करताना सिलॅबस जो आहे तो बघितलेलाच नसतो. तर ही चूक होऊ नये. सर्वात पहिल्यांदा आपला फोकस सिलॅबसवर असायला पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा, पहिलं सूत्र. दुसरं सूत्र, कोणतीही परीक्षा देताना त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये आपल्या अभ्यासाची किती डेप्थ अपेक्षित आहे हे समजून घ्यायचं असेल तर पूर्वी त्या परीक्षेमध्ये काय काय प्रश्न विचारले गेलेत या दृष्टीने त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ठीक आहे, हा झाला दुसरा मुद्दा. जेणेकरून त्या प्रश्नपत्रिकांचं एक विश्लेषण करून कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला भर द्यायचा आहे, कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा नाही आहे, किती एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, किती लेखी डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील तर एका प्रश्नामागे किती शब्द लिहावे लागतील, त्याला किती वेळ लागेल, याचं सगळं एक ताळेबंद, याचं नियोजन आपल्याला करता येईल. हे झालं दुसरं सूत्र. आता तिसरं सूत्र काय? तिसरं सूत्र हे की स्पर्धा ज्या स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करतो आहोत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या आधी ज्यांनी अटेम्प्ट दिला असेल, जे त्या स्पर्धा परीक्षेला बसले असतील, त्यांचा अनुभव आपल्या कशा फायद्याचा ठरेल हे आपण बघितलं पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांचे पुस्तक लिहिलं असेल, ब्लॉग लिहिलं असेल किंवा इतर काही माध्यमातून त्यांनी आपलं अनुभव कथन केला असेल, तो आपण जाणून घेतला पाहिजे. हे झालं तिसरं सूत्र. तिसऱ्या सूत्रात मी म्हणलं की या परीक्षेत जे बसले असतील, मी या परीक्षेत असं म्हणलं का की जे या परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील, जे क्वालिफाय झाले असतील त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचा अनुभव घ्यावा, तर नाही. जे अयशस्वी होतात त्यांना देखील एक अनुभव आलेलाच असतो की
तर त्या अनुभवाची शिदोरी आपल्याला तरी कशी फायदा पोहोचवेल हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांचा जे अयशस्वी झाले आहेत त्यांचा देखील एक अनुभव जाणून घेणे आपल्याला गरजेचं आहे. तर हे 3 सूत्र परीक्षेच्या आधी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता दुसरा टप्पा. पहिला टप्पा झाला परीक्षेच्या आधी, स्पर्धा परीक्षा देण्या अगोदर काय करायचं ते, त्यात आपण 3 सूत्र बघितली. आता दुसरा टप्पा बघूया, तो असतो ऐन परीक्षेचा. मग ऐन परीक्षेचा टप्पा म्हणजे नेमकं काय? तर ऐन परीक्षेचा टप्पा म्हणजे ऐन परीक्षेच्या दिवशी आपण काय करतो ते. ऐन परीक्षेच्या दिवशी, ऐन परीक्षेच्या वेळी आपला माइंडसेट कसा असतो ह्याबद्दल आपण किती सजग आहोत, आपण त्यावर किती प्रयत्न केले आहेत, त्याबद्दल किती मेहनत घेतली आहे, याबद्दल आपण प्रयत्नपूर्वक कष्ट घेतले पाहिजे. तर तुम्हाला माझा अनुभव सांगतो. दिल्लीमध्ये असताना मी जेव्हा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो त्यावेळेस मी एकदा स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC ग्रॅज्युएट लेवल एक्झाम असते त्यासाठीचा फॉर्म भरला. दिल्लीच्या थंडीत मला आठवतं एका रविवारी ती परीक्षा होती आणि रिपोर्टिंग टाईम साधारणतः सकाळी 8:30 का असं काहीतरी असल्यामुळे मला माझ्या इथून सकाळी 6-6:30लाच निघावं लागलं आणि अंतर बरंच पार करायचं होतं. घाईगडबडीमध्ये काय घेतलं काय नाही हे बघितलं नाही मी. परीक्षा सुरू व्हायच्या 5 मिनटं आधी मला असं समजलं की मी माझं पेन आणि पेन्सिलचा जो आपला पाऊच असतो तो मी घरीच विसरलो. त्यामुळे माझी तारांबळ उडाली. मग याला पेन माग, त्याला पेन्सिल माग, असं करत करत मी अस्वस्थ मनामध्ये ती परीक्षा दिली. परीक्षा फार कठीण नव्हती पण मी त्यामध्ये फेल झालो. पण याच्यातून मी काय शिकलो? याच्यातून मी हे शिकलो की ज्यात अत्यंत छोट्या वाटणाऱ्या आपल्याला गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टीने, पेन घेऊन जाणे, पेन्सिल घेऊन जाणे, पेन्सिल शार्प असणे, एक्स्ट्रा पेन्सिल असणे, तत्सम, ह्या छोट्या छोट्या पण मूलभूत वाटणाऱ्या गोष्टी देखील परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने फार मोलाची कामगिरी बजावू शकतात. तर त्यांना आपण ओव्हरलूक करणे हे चांगलं नसतं. तर हे मी त्या अपयशातून शिकलो. ऐन परीक्षेच्या दिवशी म्हणायचं तर एक दुसरं उदाहरण मी सांगतो. आपण स्पर्धा परीक्षांची जेव्हा तयारी करतो तेव्हा साधारणतः आपल्याला माहिती असतं की अमुक टॉपिक्स जे आहेत ते माझे खूप चांगले आहेत, तमुक माझे वीक टॉपिक्स आहेत, करेक्ट. आणि ह्या टॉपिक्समध्ये जर ऐन वेळेस आपल्याला त्या वीक टॉपिकवरच प्रश्न विचारला गेला किंवा त्याच्यावरच जास्त भर देण्यात आला, प्रश्नपत्रिकेचा म्हणा किंवा मुलाखतीत असेल तर मुलाखतीच्या दरम्यान म्हणा, तर आपला जो आत्मविश्वास आहे तो डगमगू शकतो. एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, पूर्वोत्तर राज्यांमध्ये तो IAS अधिकारी म्हणून काम बघतो आणि त्याला लेखी UPSCच्या लेखी परीक्षेमध्ये खूप छान मार्क्स असायचे. त्या वर्षी देखील त्याला अत्यंत चांगले गुण होते लेखी परीक्षेत. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये त्याला 100च्या आसपास, म्हणजे त्यावेळेस 300 गुण असायचे इंटरव्ह्यूला, तर 300पैकी त्याला 100च्या आसपास किंवा त्याहून कमी गुण मिळाले. तसंच विचारलं मी त्याला की बाबा रे काय झालं होतं, म्हणजे असं काय अनुभव तुला मिळाला त्या इंटरव्ह्यू रूममध्ये की तुला इतके कमी गुण मिळाले. तर तो मला म्हणाला, अमित, मी आंतरराष्ट्रीय घडामोडी संपूर्ण केल्या होत्या, फक्त माझा एकच वीक पॉईंट होता, इस्रायल पॅलेस्टाईन रिलेशन्स. आणि माझा ओपनिंग प्रश्नच इस्रायल पॅलेस्टाईनवर मला विचारण्यात आला आणि तिथे माझा आत्मविश्वास गेला. त्याला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही आणि पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या न आलेल्या प्रश्नाच्या बेअरिंगमुळे सगळी खराब झाली.
आणि त्याला कमी गुणांवर समाधान मानावं लागलं. तर ही झाली ऐन परीक्षेच्या वेळेसची अपयशाची कहाणी. मग आता हे असं कशाने होतं? वाय डज वन फेल एक्झॅक्टली ऑन द डे ही ऑर शी इज सपोज टू परफॉर्म? तर हे एकाच कारणामुळे होतं. ते असतं इनॲडिक्वेट किंवा इम्प्रॉपर प्लॅनिंग. एक ते म्हणतात ना की इफ यू फेल टू प्लॅन यू ॲक्च्युली प्लॅन टू फेल. तर हे स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी तंतोतंत लागू होतं. आणि त्यामुळे आपलं जे नियोजन आहे अभ्यासाचं म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नियोजन हे केवळ अभ्यासाचं नसतं, म्हणजे ते सगळंच असतं. म्हणजे ते एक त्याला काय म्हणू आपण, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग ज्याला म्हणतात असं एक करायला पाहिजे असतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. आपापल्या भोवतालनुसार स्पर्धा परीक्षेचा अभ्यासासाठी वेळ कसा काढायचा इथपासून ऐन परीक्षेला काय इक्विपमेंट्स घेऊन जायचे किंवा काय कसं पोचायचं परीक्षेच्या ठिकाणी इथपर्यंत सगळं प्लॅनिंग असण्याची गरज असते. तर असा हा स्पर्धा परीक्षेच्या ऐन दिवसाचा हा खेळ आहे. तर इथे अपयश येऊ द्यायचं नसेल आपल्याला किंवा इथल्या अपयशापासून शिकायचं असेल तर नियोजन करणं हे एकमेव याचा पर्याय आहे. आणि त्या नियोजनाचा सराव पण आधी व्हायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा तुम्ही पण अनुभवलं असेल की स्पर्धा परीक्षेचे मॉक टेस्ट म्हणा किंवा त्याचे प्रॅक्टिस टेस्ट म्हणा हे वारंवार देत राहिलं पाहिजे. ते केवळ ह्याचसाठी, म्हणजे तो केवळ त्या प्रश्नांचा सराव नसतो, त्या अभ्यासाचा सराव नसतो, तो इतर त्याच्याशी जुळलेल्या सगळ्या गोष्टींचा सराव असतो. तर आता आपण वळूयात तिसऱ्या टप्प्याकडे. पहिला टप्पा झाला परीक्षेच्या आधी, दुसरा टप्पा झाला ऐन परीक्षेच्या दिवशी, आणि तिसरा टप्पा जो आहे जिथे अपयश येतं ते आहे म्हणजे निकाल जाहीर झाल्यावर. म्हणजे औपचारिक पद्धतीने जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण या स्पर्धा परीक्षेत क्वालिफाय झालो आहे की क्वालिफाय नाही झालो आहे. स्पर्धा परीक्षा, बघा मी परत हा शब्द वापरेल, क्वालिफाय होणे. स्पर्धा परीक्षा आपल्याला केवळ हे सांगू शकते की आपण ह्या परीक्षेत क्वालिफाय झालो आहोत की नाही, पण यात आपण यशस्वी झालो आहे की नाही हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे काय, तर आता स्पर्धा परीक्षेमध्ये आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी 4थ्या अटेम्प्टमध्ये झालो UPSCची परीक्षा पास. तर पहिले अटेम्प्ट्स, जसं पहिला अटेम्प्ट मी दिला तेव्हा मला जसा मी पूर्वपरीक्षा देऊन बाहेर आलो तेव्हा लगेच कळलं होतं की मी याच्यात माझा काही चान्स नाही आहे, आय एम नॉट गोइंग टू अपिअर फॉर मेन्स. पण म्हणून मी थांबलो नाही, मी परत पुढच्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेची तयारी करत राहिलो. हे जाणून घेणं हे जास्त गरजेचं आहे या अपयशातून. तर हे मला सांगायचं आहे. दुसरं म्हणजे हे का गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की आता स्पर्धा परीक्षेमध्ये तर असे लोक पण आहेत, असे विद्यार्थी पण आम्ही बघितले जे थेट स्पर्धा परीक्षा पास होतात. ते काय अयशस्वी होत नाहीत, ते थेट पास होतच राहतात आणि थेट लिस्टमध्ये येतात. तर मला तुमचं म्हणणं पटतं आहे, असे असतात. पण मला असं म्हणायचं आहे, माझ्या मते अपयशी न होता यशस्वी होणारे लोक हे सामान्य असतात, पण आपल्याला असामान्य व्हायचं आहे. ठीक आहे, असामान्य व्हायचं आहे. आणि ह्याच संदर्भात दुसरी छोटीशी एक गोष्ट पण सांगतो मी तुम्हाला. एका गावामध्ये एक मजूर राहत असतो. त्या गावामध्ये छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एकच मजूर होता जो जिथे जमेल तिथे खणणे, त्याला घरात काही कुठे खणायचं आहे, कुठे काही
जुनी वास्तू फोडायची आहे, तर त्यालाच बोलवलं जात असं. एके दिवशी त्या गावाजवळ भूस्खलन झालं, लँडस्लाईड झाली आणि त्या गावाच्या बाहेर जाणाऱ्या वाटेवर एक मोठाला दगड येऊन फसला. आता गावामध्ये एकच मजूर, सगळेजण त्या मजुराकडे गेले की बाबा रे, तू या दगडाला फोड. खूप मोठा, भला मोठा दगड होता. मजूर म्हणाला ठीक आहे. तो दररोज कामाला लागला. दररोज सकाळी उठायचा, त्या दगडाला फोडण्यासाठी त्या दगडावर जोरजोरात आपल्या हातोडीने घात करायचा, मारायचा त्या दगडाला. तो दगड काही जागचा हलेना, काही फुटेना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाला, होत होत 7 दिवस झाले. दगड बिलकुल फुटला नाही आणि त्या तिथल्या नागरिकांचा त्या मजुरावरनं विश्वास गेला. ते म्हणाले तुझ्याच्याने काही होत नाही आहे, आम्ही बाहेर गावातून कोणाला तरी बोलवतो आणि मग हा आमचं काम करून घेतो. पण बाहेर गावात जाणार कसं? येण्या जाण्याची वाट तर या दगडाने पडून ठेवली. मग तिथे एक चतुर होता. तो चतुर म्हणाला हा दगड मी फोडतो. म्हणाले अरे तू वेडा आहेस का? इतका धडधाकट मजूर, त्याच्याच्याने 7 दिवस झाले दगड फुटला नाही. तू तर एकदम सडपातळ, तुझ्याच्याने कसं फुटणार आहे दगड? तो म्हणाला नाही, मला प्रयत्न करू देत. तो गेला आणि त्याने एकच घाव घातला त्या दगडावर आणि चक्क तो दगड फुटला. दगड फुटला, वाट मोकळी झाली. सगळ्यांनी त्याची खूप वाहवा केली. सगळ्यांनी त्याची तारीफ केली आणि त्याला बक्षीस द्यायला गेलेत. जेव्हा बक्षीस द्यायला गेले तेव्हा तो म्हणाला नाही, हा दगड फोडण्याचं जे खरं श्रेय आहे ते मजुराकडे आहे. कारण त्याने जेव्हा 999 घात केले या दगडावर, तेव्हा माझ्या 1000व्या घातामुळे हा दगड फुटला. तर असं UPSCच्या परीक्षेसारखं हे असं कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असतं की जेव्हा तुम्ही 999 घात करतात तेव्हा नंतर 1000वा जो घात असतो, जो सटीक बसतो, तो असतो. बरेच जण अशी अपेक्षा करतात की मला तो 1000वा जो घात आहे, 1000वा जे घाताचं जे रिझल्ट आहे तो मला पहिल्या घातातच मिळाला पाहिजे. पण हे दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. तर तुम्हाला पहिल्यांदा 999 वेळा तो अटेम्प्ट करावाच लागेल. आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला थॉमस एडिसन माहिती आहे, त्याने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला. असं म्हणलं जातं की थॉमस एडिसनने जवळजवळ 800 वेळा तो फेल झाला. आपलं इलेक्ट्रिक बल्ब जेव्हा त्याने शोधला त्याच्या आधी. विचार करा, जर त्याने पहिल्या 1-2 अटेम्प्ट नंतर जर हे प्रयत्न करणे सोडून दिलं असतं तर आपण आज तेलाच्या दिवांवर अवलंबून राहिलो असतो, नाही का? तर असं कोणत्याही परीक्षेमध्ये अयशस्वी झालो आहे ही भावना मनी न बाळगता आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी परत प्रयत्न केला पाहिजे. मग आता हा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला जर आपली रणनीती बदलावी लागली किंवा ती बदलावी का, याचं पण एक आत्मपरीक्षण, एक इंट्रोस्पेक्शन करणं महत्त्वाचं आहे. तर परीक्षेच्या आपल्या चर्चेच्या तिसऱ्या टप्प्यात परीक्षेनंतर, स्पर्धा परीक्षेनंतर जेव्हा औपचारिकपणे निकाल लागतो, त्यानंतर आपण क्वालिफाय झालो आहोत किंवा नाही, याच्यानंतर आपलं एक आत्मपरीक्षण करून आपल्या रणनीतीमध्ये काय बदलाव करायला पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मी मुद्दाम स्पेसिफिक्स बोलत नाही आहे, माहिती आहे. मी आता आपल्यापैकी कोणी UPSCची तयारी करत असेल, आपल्यापैकी कोणी IBPSची तयारी करत असेल, कोणी MPSCवाला असेल, कोणी इतर कोणी स्पर्धा परीक्षा देणारा असेल, पण त्यांच्या पर्टिक्युलर परीक्षेबद्दल न बोलता मी एकूणच हे स्पर्धा परीक्षेचं जे मायाजाल आहे ते कसं भेदावं यासाठी मी हा संवाद साधू इच्छितो आपल्याशी. तर अजून एक माझं वैयक्तिक उदाहरण देतो. UPSC मेन्स परीक्षेमध्ये माझ्या दुसऱ्या अटेम्प्टला मी फेल झालो. त्यावेळेस मला जे मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये मला सर्वात कमी मार्क्स होते माझे एसेमध्ये. त्यावेळी आम्हाला एक एसे लिहायला लागायचा आणि तो होता 200 गुणांचा.
तर मला 95 गुण मिळाले आहेत. तर साधारणतः त्याच्यामध्ये 60 गुण किंवा 70%, 60 ते 70% जर मिळाले तर इट इज कन्सिडर्ड टू बी अ गुड स्कोरिंग पेपर. तर ह्या हिशोबाने मी तयारी करायला सुरुवात केली की मग कसं मिळवावं 60 ते 70% गुण. तर सर्वात पहिल्यांदा मी काय केलं असेल की जो एसे मी आधी लिहिला, जो एसे मी परीक्षेत लिहिला, तो एसे मी परत आठवून किंवा परत रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. तो केल्यावर तो मी माझे मित्र किंवा काही जे शिक्षक असतील त्यांना दाखवला. एकच एसे मी वेगवेगळ्या मित्रांना, वेगवेगळ्या शिक्षकांना दाखवला आणि त्यांच्याकडनं इनपुट्स घेतले. आणि हीच स्ट्रॅटेजी मी प्रॅक्टिस एसेला पण केली. असं करत करत मी दर रविवारी एक अशा हिशोबाने एसे लिहित गेलो आणि त्याची प्रॅक्टिस करत गेलो. असं केल्यावर मला ज्या परीक्षेमध्ये मी मुख्य यादीमध्ये माझं नाव आलं, त्यावेळेस जेव्हा माझी गुणपत्रिका आली त्याच्यामध्ये मी बघितलं की मला 135 गुण मिळाले होते या एसे पेपरमध्येच. आणि त्यामुळेच कदाचित मी त्या लिस्टमध्ये येण्याचं माझ्याच्यानं झालं असेल. तर सांगायचा मुद्दा हा की अपयश आल्यानंतर आपली रणनीती बदलणे देखील गरजेचं असतं. तर इंट्रोस्पेक्शन जसं आपलं गरजेचं आहे की अपयश का आलं आहे, आपल्याला प्लॅनिंग करायची गरज आहे. परत आपल्याला आपलं प्लॅनिंगमध्ये अमुक गोष्ट आपली राहून गेली होती, तर ती आपल्याला भरून काढायची आहे, ही एक गोष्ट कळणे. आणि त्या अनुषंगाने आपली रणनीती बदलणे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मी बघतो आहे आपले खूप सारे कॉमेंट्स आले आहेत. त्यासाठी खरंच धन्यवाद. मी बहुतेक कॉमेंट्सला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. बघूया किती जमतं आहे ते. पण वेळ जसं जमतो आहे तसं आपण सर्वांना ॲड्रेस करूया इथे. बरं, आता थोडंसं माझ्या संदर्भात, माझ्या प्रयत्नांसंदर्भात. मी 2009ची परीक्षा पास झालो. त्याच्या आधी माझे 3 अटेम्प्ट झाले होते UPSCचे. आणि तिसऱ्या अटेम्प्टनंतर किंवा त्याच्या आधीपासूनच जरा असं मी जमेल ती एक्झाम देत होतो. म्हणजे जी परीक्षा, ज्याचा फॉर्म मार्केटमध्ये आला ती म्हणजे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती आपल्याला अटेम्प्ट करायची आहे. या अनुषंगाने मी अभ्यास करत होतो शेवटचं वर्ष. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं UPSCमध्ये, त्यावेळेस एका वेळेस ही परीक्षा धरून माझ्याकडे 4 जॉब हातात होते. 2 इन्शुरन्स कंपनीचे आणि एक बँकेच्या POचे. मी अल्टिमेटली UPSCच निवडली, कारण ते माझं अल्टिमेट ध्येय होतं. UPSCने जे मला ऑफर केलं किंवा मी जे निवडलं, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, मी जॉईन केली 2010च्या निकालानंतर. तर ही एक नागरी सेवा आहे. आणि माझ्या पोस्टिंग्ज हे आत्तापर्यंत दिल्लीमध्येच झालेल्या आहेत सगळ्या. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, ज्याला मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री आपण म्हणू शकतो, तिथे. किंवा तदनंतर मी डेप्युटेशनवर गेलो मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजमध्ये, वाणिज्य मंत्रालयामध्ये. आणि आता सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मिनिस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तर UPSCच्या परीक्षेबद्दल किंवा त्याच्या एक वर्क एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर मला सांगायला आनंद होतो की आपण
अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेची UPSCची जे अभ्यास करताना जे एक स्वप्न बघितलेलं असतं की मी नागरी सेवेमध्ये आपला ठसा उमटवेल. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला तथाकथित IAS मिळत नाही, सगळ्यांना नाही मिळत. एक खूप मोठी लिस्ट असते, त्याच्यामध्ये सगळेजण नाही क्वालिफाय होऊ शकत IASसाठी, रँकनुसार ते दिलं जातं. पण आता 9-10 वर्षाच्या अनुभवानंतर मला असं जाणवतं आहे की UPSCने ऑफर केलेल्या सगळ्या सर्व्हिसेस हे एक आपलं जे योगदान आहे समाजाला नागरी सेवेतून द्यायचं, हे देण्यासाठी ह्या सेवा अगदी योग्य आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ मी माझ्या मूळ ICASबद्दल बोलायचं झालं, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं, तर वी आर द एक्सचेकर्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो जे आपण जे पेमेंट होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे पेमेंट करतं वेगवेगळ्या गोष्टींना, ते त्याच्यावर चेक ठेवणे, त्याच्यावर बॅलन्स ठेवणे, त्याची निगराणी ठेवणे, त्याची इंटरनल ऑडिट करणे, ह्या सगळ्या गोष्टींमधून मी माझं योगदान जे आहे समाजाकडे ते मी देऊ इच्छितो. म्हणजे मला मान्य आहे हे सामान्य व्यक्तीला किंवा मी पण जेव्हा तयारी करत होतो तेव्हा मला माहिती नव्हतं हे असं काय असू शकतं किंवा हे असं असतं किंवा अशाने पण आपलं योगदान एक होऊ शकतं समाजाला, हे मला कल्पना नव्हती. पण तर UPSC हा असा एक प्लॅटफॉर्म देते की जेणेकरून तुम्ही तुमच्या समाजाकडनं जे घेतलं आहे ते तुम्ही परत देऊ शकता समाजाला. सो त्या दृष्टीने हा एक फार चांगला पर्याय आहे समाजाला काही देण्याचा. तर हे झालं माझ्याबद्दल. आता आपण जाऊया कॉमेंट्सकडे. तुम्ही आपले कॉमेंट देणे सुरू ठेवा. विश्वजित डोंगरे विचारतो आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट कसे करायचं. खूप छान प्रश्न विचारला यांनी. तर पण मला असं वाटतं की आपण मेडिटेशन केलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन केलं पाहिजे. आता मेडिटेशन काय असतं बा, म्हणजे आता कोणी मेडिटेशन म्हणजे ध्यान धरून बसणे असं समजेल, कोणी अजून काही समजेल. माझ्या मते मेडिटेशन म्हणजे ज्यामध्ये आपण एकाग्र होतो ती गोष्ट म्हणजे मेडिटेशन. मग ते पूजा असू देत, मग ते मंत्रोच्चार असू देत, मग ते योगा असू देत, मग तुमचं काही तुम्ही अवांतर लिखाण केलं असेल ते असू देत, किंवा तुम्ही कविता करत असाल एखादी तर कविता करणे असू देत. हे सगळं मेडिटेशनचा पार्ट होऊ शकतं. सो स्ट्रेस मॅनेजमेंट करायला आपलं एक असं हॉबी म्हणा, एक हॉबी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपली जी अँझायटी आहे ती दूर जाऊ शकेल आणि आपला स्ट्रेस दूर जाऊ शकेल. तर दिस इज वन ऑफ द वेज. प्लीज टेल अबाउट युअर डेली शेड्यूल ड्युरिंग प्रिपरेशन. राहुल तसारे विचारतो आहे. हा पण एक चांगला प्रश्न आहे. आपण इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या वेळेस कसा अभ्यास करतो आठवतं आहे का सगळ्यांना? त्यावेळेस आपण किती एकाग्रतेने आपलं एक टाईम टेबल आखतो की अमुक वेळेस अमुक करायचं आहे, तमुक वेळेस तमुक करायचं आहे, आणि त्या हिशोबाने करतो आपण. तेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला, आता आपल्याला ते लुटूपुटू वाटत असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, पण जेवढं डिसिप्लिन आपला इयत्ता 10वीमध्ये असतो तो माझ्या मते नंतर कधीच येत नाही. तर माय फर्स्ट सजेशन टू यू अबाउट दिस डेली शेड्यूल इज, विच आय ऑल्सो ट्राईड, मी पण त्याचा खूप प्रयत्न केला, की प्रामाणिकपणे त्या सिन्सिअरिटीकडे जायचं. 10वीची ज्या डिसिप्लिन आपण ठेवली होती ना, त्या डिसिप्लिनकडे जायचं. त्यात काय असेल, म्हणजे उदाहरणार्थ सकाळी ठराविक वेळेस उठणे, ठराविक वेळेत आपलं सकाळचं नित्यकर्म आटोपणे, नंतर अभ्यासाला बसणे, ठीक आहे. आणि आपलं एक शेड्यूल ठरवून घेणे की बा मी 2 दिवस हा विषय करणार, 3रा दिवस हा विषय करणार, असं हे करायचं असलं तर तुम्हाला 10वीच्या लेवलच्या डिसिप्लिनकडे जायला लागेल. आणि दॅट इज हाऊ यू कॅन हॅव युअर बेस्ट टाईम टेबल, बेस्ट टाईम मॅनेजमेंट. पुढचं घेऊया. सर एक क्वेश्चन होता, उज्ज्वल पासरे विचारताय, अपयश पचवून घेऊन पण यशाचा डोलारा कसा सांभाळावा.
मला असं वाटतं अपयश पचवल्यावर, खऱ्या अर्थाने पचवल्यावर यशाचा डोलारा वाटणारच नाही. ॲक्च्युली काय असतं की यश अपयश हे सगळं स्टेट ऑफ माइंड असतं, है ना. जर आपल्याला अपयश हरवू शकलं नाही तर आपल्याला यश माजवू शकणार नाही, है ना. त्यामुळे अपयश पचवणं ज्या विषयावर आपण आत्ता बोललो आहे ते जर तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकलं असेल तर आपसुकच तुम्हाला कळेल की यश आपल्याला माजवू शकणार नाही. ठीक आहे, पुढचं प्रश्न घेऊया. हाऊ टू मॅनेज स्टडीज फॉर सिव्हिल एक्झाम्स वाईल डुईंग अ जॉब, आकाश येवले विचारत आहे. आकाश, खूप चांगला प्रश्न आहे. मी याच्याशी रिलेट करू शकतो कारण माझं शिक्षण संपल्यावर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला आणि माझी स्वतःकडनं अशी अपेक्षा होती की मी कंपनीमध्ये जॉब करता करता यू पी एस सीची परीक्षा देईल आणि ती क्लिअर होईल. पण लवकरच मला असं कळलं की माझे जे डेली शेड्यूल आहे कंपनीचं किंवा कंपनीचे जे लायबिलिटीज आहेत, ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सांभाळून मला अभ्यासाला वेळ देणे किंवा डेडिकेशन ज्याला म्हणतात अभ्यासासाठी ते देणे हे शक्य झालं नाही. मी आकाश, मी माझा अनुभव सांगतो आहे. कित्येक जण आहेत असे की ज्यांनी जॉब करता करता देखील यू पी एस सीमध्ये यश प्राप्त केलेलं आहे, नो डाऊट. पण माइंड यू ते जे 990 ते जे लोक आहेत जे यू पी एस सी करत करत जॉब करत करत यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यशस्वी होतात, ते लोक त्यांच्या वाटचे जे 999 घात आहेत ना त्या दगडावर द्यायचे ते देतच असतात. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की अरे हा तर जॉब करत होता आणि हा अचानकपणे यू पी एस सी पास झाला, नाही, असं नसतं. ते आपला वेळ मॅनेज करून, वेळ काढून, काय म्हणतात, वेळ न दवडता आपले ते 999 घात देतच असतात आणि जो 1000वा घात आहे तो देण्यासाठी ते परीक्षेला बसतात आणि पास होतात. सो हे लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. तर परत मूळ माझ्या अनुभवावर येऊया. तर मला असं कळलं की माझ्याच्याने शक्य होत नाही, म्हणून मी एक स्वतःचं ॲसेसमेंट केलं की बा मला मी 8-10 महिन्यापासून जॉब करता करता अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मग जरा आपण स्वतःची परीक्षा घेऊया की आपल्याला किती कळलं आहे काय. म्हणजे इतकं पथेटिक माझं प्रिपरेशन होतं स्वतःचं. मला त्यावेळेस जेव्हा यू पी एस सीचा अभ्यास सिरियसली मी करायला लागलो त्यावेळेस मला हे देखील ठाऊक नव्हतं की मेडिएवल हिस्ट्री अँड एन्शंट हिस्ट्री यामध्ये काय फरक आहे. तर मी म्हटलं जर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे तर आपल्याला खरंच खूप वेळ देणे गरजेचं आहे आणि हे जो मी जॉब करत होतो प्रायव्हेट कंपनीत ते करता शक्य नाही, म्हणून मी तो सोडला आणि यू पी एस सीचं प्रिपरेशन करायला लागलो. पुढचं घेऊया. अजय डोंगरे विचारतोय की फ्रेशर्ससाठी काय सांगाल सर, म्हणजे सुरुवात कशी करायची आणि मनाची तयारी कशी करायची घरच्या परिस्थितीचा पण विचार करता. फार चांगले प्रश्न विचारतात तुम्ही सगळे. माझ्या चर्चेमध्ये मी आपल्याला एक सांगितलं बघा की स्पर्धा परीक्षा पास होणे म्हणजे केवळ औपचारिक किंवा क्वालिफाय होणे हे म्हणजे औपचारिक निकाल लागल्यावरच त्याचा जो रिझल्ट असतो तो आपल्याला कळणे असं नसतं. म्हणजे त्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन करायची आवश्यकता असते. म्हणजे आता जसं यांनी म्हणलं की त्याच्यात 2-3 प्रश्न आहे बेसिकली की फ्रेशर्ससाठी काय सांगाल. पहिला मुद्दा आहे की फ्रेशर्सने काय करावं, की सुरुवात कशी करायची, मनाची तयारी कशी करायची आणि घरची परिस्थिती सांभाळ. सो मल्टी डायमेन्शनल आपले एफर्ट्स असायला पाहिजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना. आणि असं जर असेल तर आपला एक आपल्याला कळतं की आपल्याला कोणत्या कन्स्टंटमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा कोणत्या कन्स्टंटमध्ये आपल्याला हे परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे. तर हे जाणून घेतल्यावरच आपल्याला आपलं नियोजन करता येईल. तर बेसिकली आपलं नियोजन करण्यासाठी आपल्याला हे सगळं आपल्यासमोर एक क्रिस्टल क्लिअर गोष्टी पाहिजे. आता फ्रेशर्स किंवा नॉन फ्रेशर्स म्हणजे
जर तुम्ही जर यू पी एस सीबद्दल विचारत असाल तर यू पी एस सी त्याच्या क्वालिफिकेशनमध्ये किंवा ॲडव्हर्टायझमेंटमध्ये असं कुठेच म्हणत नाही की आम्हाला फ्रेशर हवेत, फ्रेशर नकोत, अनुभवी हवेत किंवा अनुभवी नकोत. त्यामुळे हा न्यूनगंड जर असेल आपल्या मनामध्ये की आपण फ्रेशर आहोत, आपण कसं करणार, आपण कसं सामोरं जाणार या पर्टिक्युलर स्पर्धा परीक्षेला, तर तो ठेवता कामा नये. तो कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण नियोजन केलं पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी. आणि दॅट इज द ओनली वे टू क्रॅक एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. सो बरेच प्रश्न येत आहेत तुमचे. मी सगळे तर घेऊ शकत नाही. माझा आय डी आपल्याकडे आहेच फेसबुकवर. जर आपल्याला काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील किंवा माझ्याशी भविष्यामध्ये संपर्क साधायचा असेल किंवा आपल्याला असं वाटलं की बा आपण हे डिस्कस केलं पाहिजे कोणाबरोबर तरी आणि काही वाट मिळते का याच्यातून हे बघितलं पाहिजे, तर आपण कधीही मला संपर्क करू शकतात. माझा फेसबुक आय डी आहेच, त्याच्यावर मला मेसेज करा, मी आपल्याला रिस्पॉन्ड करेल. किंवा अमित भोळे या नावाने मी सगळ्या सोशल मीडिया साईटवर आहे. @अमित भोळे, ट्विटर असू देत, काही इंस्टाग्राम असू दे, काही असू देत, तुम्ही मला कुठेही संपर्क करू शकता. मी तुम्हाला उत्तर देईल आणि तुमची काही शंका असेल तर ती दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आज आपण इतकेच प्रश्न घेऊयात. परत आपल्याला मौका मिळाला, परत चान्स मिळाला तर आपल्याशी मी जरूर संवाद साधेल आणि एक अनुभव माझे जे आहेत ते आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल. मी आशा करतो की आज मी माझं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवायला आणि आपल्याला तथाकथित मार्गदर्शन करायला यशस्वी ठरलो आहे. आणि आपल्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थी आपापल्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे ही मी एक सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका संपादक जे संस्थापक डॉक्टर प्रशांत रोकडे यांचे मी विशेष आभार इथे देतो, कारण त्यांनी मला ही एक संधी दिली आपल्या सर्वांशी संवाद साधायची आणि ह्या पटावर आपलं मत, आपलं म्हणणं मांडायची. त्यासाठी मी त्यांचे पुनश्च आभार मानतो. उद्या आपण सगळे त्यांना बोलताना ऐकणार आहातच. खरं तर त्यांचे अजून एका गोष्टीसाठी आभार की त्यांनी मला आज बोलण्याची संधी दिली. जर माझ्या अगोदर आपण रोकडेंना आलं असतं तर मला नाही वाटत मला ऐकू शकले असतात, कारण ही सच अ गुड ओरॅटर आणि त्यांचा अनुभव पण प्रगाढ आहे. तर त्यांच्या पण संभाषणातून त्यांच्याशी इंटरॅक्शन करून आपल्याला अधिक फायदा होईलच याबद्दल काही शंका नाही मला. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. मला खात्री आहे आपण सगळे आपली स्वतःची, आपल्या निकटवर्गीयांची, आपल्या परिवाराची काळजी घेत आहात. कोविड-19ने जे थैमान घातलं आहे बाहेर, त्याचा सामना आपण सर्वांनी सजगपणे करायला पाहिजे आणि कोणतीही दिरंगाई न बाळगता जे सोशल डिस्टन्सिंगचे किंवा सरकारने जे घालून दिलेले नियम आहेत त्यांना पाळून आपण आपलं वर्तन असलं पाहिजे. मला खात्री आपण सर्व ते करत असाल. तर अशा रीतीने मी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय भीम आणि आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या सर्वांना यश मिळो ही या बेस्ट विशेष देत मी अमित भोळे आपली रजा घेतो आणि नमस्कार.